विचारसागर रहस्याची उपयुक्तता. विचारसागर हा ग्रंथ निश्चलदास या महाराजांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यावर टीका लिहिलेली आहे दादासाहेब साखरे. तेव्हा विचार त्याचं नाव दिलेलं आहे विचारसागर रहस्य. दादासाहेबाच्या टीकेचं नाव काय? विचारसागर रहस्य. बरोबर आहे ना? मूळ ग्रंथ कुठला? विचारसागर. तो हिंदीच्या खडी बोलीमध्ये लिहिलेला आहे ना. पहिला ग्रंथ कुठला? विचारसागर. त्याच्यावरची टीका कुठली? विचारसागर कोणी लिहिलेला आहे? निश्चलदास. विचारसागर रहस्य हे कोणी लिहिलेलं आहे? दादासाहेब साखरे है ना. विचारसागर रहस्याची उपयुक्तता सुरू केलंय का? हे दोन्ही सुरू केलं का? हा. वेद उपनिषदाच्या वचनातून अगर संतांच्या वाङ्मयातून आलेली ब्रह्म आत्म ऐक्यबोधक वचने, वेदवचनामध्ये, वेदामध्ये आणि संत वाङ्मयामध्ये ब्रह्म आणि आत्म्याच्या, तुम्ही नाही पुस्तक आणलं, बसा मग तिथे जवळ. ब्रह्म आत्म ऐक्य बोधक वचने मंद बुद्धीत प्रकाशित होत नसतील. मंद बुद्धीमध्ये ही वचनं प्रकाशित होत नसतील तर त्या बुद्धीला विचारसागर रहस्याचा चांगला परिचय झाला. ज्याला संत वचन आणि वेद वचन याच्या मंद बुद्धीमुळे लागत नसतील, समजत नसतील तर काय करावं? अशा बुद्धीला विचारसागर रहस्याचा म्हणजे दादासाहेब साखरे यांच्या ग्रंथाचा चांगला परिचय झाला तर संस्कृत उपनिषदादी प्रस्थानत्रयीची वचने व प्राकृत भाषेतील संत वचने, उपनिषद आदी हे संस्कृत भाषेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये प्रस्थानत्रयीची वचने म्हटलं, उपनिषद एक प्रस्थान, भगवद्गीता दुसरं प्रस्थान आणि ब्रह्मसूत्र हे तिसरं प्रस्थान. त्याला प्रस्थानत्रयी म्हणतात. लिहून घ्या, प्रस्थानत्रयी. प्रस्थानत्रयी. एक उपनिषद प्रस्थान, दोन भगवद्गीता प्रस्थान, तीन ब्रह्मसूत्र प्रस्थान. याला म्हटलेलं आहे प्रस्थानत्रयी है ना. प्राकृत भाषेतील संत वचन. प्राकृत म्हणजे मराठी. मराठी भाषेतील संत वचन. त्या बुद्धीत सम्यक समन्वयपूर्वक प्रकाशू लागतील. त्या बुद्धीमध्ये विचारसागर रहस्याचा जर चांगला परिचय झाला तर त्याच्या बुद्धीमध्ये या संत वचनाचं, मराठीतल्या संत वचनाचं आणि प्रस्थानत्रयी मधल्या वेदांत वचनाचं ज्ञान होऊन जाईल. सम्यक समन्वयपूर्वक प्रकाशू लागतील. हे स्वानुभवाने विशेष पटण्याजोगी आहे. आपल्या ज्याच्या त्याच्या अनुभवाने ही गोष्ट पटण्याजोगी आहे.
उपनिषद वचनांचा अगर संत वचनांचा सम्यक समतोल सुमधुर समन्वयात्मक महातात्पर्य विषयीभूत अचूक अर्थ जिज्ञासूच्या हृदय मंदिरात प्रकाशने ही नितांत आवश्यक गोष्ट आहे। सगळ्यात अत्यंत आवश्यक गोष्ट काय? तर जिज्ञासूंच्या हृदयामध्ये याचा प्रकाश झाला पाहिजे। कशाचा? उपनिषद वचनांचा आणि संत वचनाचा। सम्यक उपनिषद वचनाचा अगर संत वचनाचा सम्यक समतोल सुमधुर समन्वयात्मक महातात्पर्य विषयीभूत अचूक अर्थ। महातात्पर्याला विषय, महातात्पर्य काय? ब्रह्मा आणि आत्मा यांचं ऐक्य, हे महातात्पर्य आहे। महातात्पर्य विषयभूत अचूक अर्थ जिज्ञासूच्या हृदय मंदिरामध्ये प्रकाशने ही नितांत आवश्यक गोष्ट आहे ना। कशाचा अन्वय झाला पाहिजे? उपनिषद वचनांचा आणि संत वचनाचा। चांगल्या तऱ्हेने समतोलाने आनंद देणारा अन्वय जीव आणि ब्रह्माच्या ऐक्या ज्याचा विषय आहे असा अचूक अर्थ जिज्ञासूच्या हृदय मंदिरामध्ये प्रकाशने ही नितांत आवश्यक गोष्ट आहे। या अर्थ प्रकाशनाचीच सत्याच्या समक्षतेत परिणती होत असते। सत्याच्या समक्षतेत अर्थाचा प्रकाश म्हणजे ज्ञान झालं तरच सत्याचा समक्ष होईल ना। समक्ष म्हटलं प्रत्यक्ष, अपरोक्ष होईल। सत्याचा समक्षतेत परिणती होत असते। समक्षतेत म्हटलं सत्य काय असत्य काय याच्यामध्ये परिणती होतले म्हणजे परिणाम होणं। तुम्ही जी संताची वचनं ऐकाल, वेदाची वचनं ऐकाल, त्याचं तात्पर्य जीव आणि ब्रह्माचं ऐक्य हेच तात्पर्य, महातात्पर्य हेच आहे ना। तर ह्याचं ज्ञान झालं, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य झालं की तुमच्या हृदयामध्ये सत्याचा जो अपरोक्ष होईल ना, सत्य काय त्याचा साक्षात्कार होईल, अपरोक्ष होईल, प्रत्यक्ष होईल। हे सगळे पर्यायवाची शब्द आहे। जे सत्य काय हे समजणं हे महत्वाचं आहे। सत्य काय हे समजणं कधी समजेल? जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान झालं तर। जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान कधी होईल? जर उपनिषद वचनाचा बोध तुम्हाला झाला, संत वचनाचा बोध तुम्हाला झाला, या दोघांचा जर बोध तुम्हाला झाला तर जीव आणि ब्रह्माचं ऐक्याचं ज्ञान तुम्हाला होऊन जाईल। जीव आणि ब्रह्माचं ऐक्याचं ज्ञान तुम्हाला झालं रे झालं की तुमच्या ह्याच्यामध्ये सत्य ह्याच्यापेक्षा वेगळं आणखी काय सत्य असणार? सत्य हेच आहे अशा तऱ्हेने तुम्हाला प्रत्यक्ष होईल, साक्षात्कार होईल, अपरोक्ष होईल। बरोबर आहे? या सत्याच्या समक्षतेनंतर, थंडी वाजते आहे बंद करून घ्या। या सत्याच्या समक्षतेत दुःखाचा आत्यंतिक परिहार व क्षय अतिशयादी दोषरहित नित्य अनित्य सुखाचा आविष्कार होत असतो। सत्याचा तुम्हाला प्रत्यक्ष झाल्यानंतर आहे ना, सत्याचा प्रत्यक्ष म्हणजे काय? मी देह नाही, है ना।
मी आत्मा इथपर्यंत आला. मग मी आत्मा आल्यानंतर काय? मी जो आहे तेच ब्रह्म आहे, आणि जे ब्रह्म आहे तेच मी आहे. जीव आणि ब्रह्माच्या एकतेचा साक्षात्कार झाल्यानंतर तुम्ही दिसणाऱ्या प्रपंचाला खोटं मानता आणि स्वतःला देह मानत नाही. स्वतःला देह मानण्यामुळे आणि प्रतीत होणारा अनुभव होणाऱ्या प्रपंचाला खरंच मानल्यामुळे तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये सुख, दुःख, खेद, वासना, हिंसा, राग, लोभ, मत्सर, गर्भ या सगळ्या गोष्टी येत असतात. बंद करून टाका. आणि या सगळ्या गोष्टींची बंद करून घ्या. ते आजारीच पडण्याचं काम आहे ते. या सगळ्या गोष्टी तुमच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये वारंवार फिरायला लागला की तुम्हाला त्या घुसमटायला लागतात. तुम्हाला त्या घुसमटायला लागल्यानंतर तुम्हाला दुःख होतं. तुम्हाला दुःख झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्याच आनंदापासून पारखे होऊन जाता. स्वतःच्या आनंदापासून पारखं होणं आहे ना, म्हणजे दुःखाच्या गर्तेमध्ये गटांगळा खाणं. जर तुम्हाला जीव आणि परमात्म्याच्या एकतेचा साक्षात्कार झाला, हो मी जो आहे तोच परब्रह्म आहे, आणि परब्रह्म जो जिकडे कुठे असेल ते सर्वत्र आहे, माझ्यामध्ये आहे, रोमरोमामध्ये, कणाकणामध्ये, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉनमध्ये आहे, सगळ्यामध्ये आहे. ते परब्रह्म मी आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. अशा तऱ्हेचा अनुभव येणं, हा साक्षात्कार तुम्हाला झाला की तुम्ही विश्वमय होता. कणाकणामध्ये तुम्हाला स्वतःचाच अनुभव यायला लागतोय, आणि प्रत्येक कण कण तुमच्यामध्येच आहे अशा तऱ्हेचा तुम्हाला अनुभव यायला. ही सार्वत्रिकतेची, आपल्या विश्वव्यापकतेची भावना एकदा तुमच्या अंतःकरणामध्ये स्थिर झाली की मग दुःख वगैरे गोष्टी या पळून जातात. तुम्ही स्थिर बनतात, उदासीन बनतात, सगळ्या गोष्टीविषयी निराश बनतात. आज तुमची राहत नाही, अतृप्त तुम्ही राहत नाही. सगळं तुम्हाला मिळाल्यासारखं होऊन जातं. आणि त्याच्यामुळे म्हणतायत काय, हे काय म्हणतायत, सत्याच्या समक्षतेत दुःखाचा आत्यंतिक परिहार व क्षय अतिशयादी दोषरहित. क्षय म्हणजे कमी होणं, अतिशय म्हणजे त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी चांगलं असणं आहे ना. क्षय आणि अतिशय ह्याला दोष मानलेला आहे. काय मानलेला आहे? क्षय अतिशयादी दोषरहित नित्य निरतिशय सुखाचा आविष्कार म्हणजे अनुभव होत असतो. या दृष्टीने तत्वजिज्ञासूंच्या पारमार्थिक जीवनात विचारसागर रहस्य ही वाङ्मय कृती अत्यंत उपयुक्त आहे. हे दादासाहेब साखरेंची प्रस्तावना आहेत म्हणून ते सांगतायत. या दृष्टीने तत्वजिज्ञासूच्या पारमार्थिक जीवनात, हे आता तुमचं पारमार्थिक जीवन आहे. संसारातली कामं करायला लागला की सांसारिक जीवन होतं, आणि परमार्थामधल्या काही शास्त्रीय वचनाचा विचार करायला लागलात, सत्संग करायला लागलात की त्याला काय म्हणतात? पारमार्थिक जीवन म्हणतात. विजय सागर रहस्य ही वाङ्मय कृती अत्यंत उपयुक्त आहे. आजकाल उपयुक्ततेवर अतिशय भर दिला जातो. आजच्या जीवनामध्ये जे काय आहे हे मला उपयुक्त आहे की नाही, मला त्याचा उपयोग होणार की नाही. घर घेतलं, घर बांधलं, मी त्याच्यामध्ये राहू शकणार का नाही राहू शकणार आहे? नाही राहू शकणार. मी नाही पैसे कर्ज घेणार नाही आहे ना. ही जी वस्तू मोबाईल घेतलं त्याचा मला उपयोग होणार की नाही होणार आहे?
नाही होणार आहे तर मी नाही घेणार. तुम्ही म्हणाला हे 10,000 रुपये द्या आणि ही वस्तू घ्या, याचा उपयोग काय? मला त्याचा काय उपयोग होणार आहे? प्रत्येक जण ह्याचा अशा तऱ्हेने विचार करतो. 10,000 मी खर्च करेन पण त्याचा उपयोग काय मला? तेव्हा आजचं काल हे काय उपयुक्ततेचा काल आहे, ज्याच्यामध्ये उपयुक्ततेला महत्व आहे. आजकाल उपयुक्ततेवर अतिशय भर दिला जातो. मग ते बरोबर आहे की नाही? तेही बरोबर आहे. कारण प्राप्ती, परिपालन, संवर्धन, संरक्षण आणि उपयुक्तता अशा उत्तरोत्तर महनीय पायऱ्या आहेत. पहिले काय? प्राप्ती, नंतर काय? परिपालन, नंतर संवर्धन म्हटलं त्याला सांभाळणं, संवर्धन, नंतर संरक्षण, दुसऱ्याच्या हल्ल्यापासून संरक्षण करणं, आणि उपयुक्तता, त्याचा उपयोग होणं, उपभोग होणं तुम्हाला. अशा उत्तरोत्तर महनीय पायऱ्या आहेत. एखाद्या वस्तूची प्राप्ती होणे कठीण, वस्तू प्राप्त झाली तर तिचे परिपालन व संरक्षण करणे त्याहूनही कठीण. संरक्षणात सुव्यवस्था असतेही कठीणच आहे. परिपालनानंतर ती वाढ होणे, संवर्धन होणे त्यापेक्षा कठीण आहे. दरवाजा बंद केला का गेटचा? माऊली, गेटचा दरवाजा बंद केला का? कुत्री बित्री घुसून आतल्या बाहेरच्या सगळ्यांचे दरवाजे बंद केले का? ते उघडं ठेवलं तर सगळं आतमध्ये घुसतील आणि वाट लावून टाकतील त्याची. छत्री घेऊन जावा. इकडे तिकडे भुकेलेली कुत्री ती नासवून टाकतील सगळं. वस्तू प्राप्त झाली तरी तिचे परिपालन व संरक्षण करणं त्याहूनही कठीण आहे. संरक्षणात सुव्यवस्था असणंही कठीणच आहे. परिपालनानंतर ती वाढ होणे, संवर्धन होणे त्यापेक्षा कठीण आहे. आणि सरते शेवटी त्या वस्तूचा सदुपयोग होणे सर्वात कठीण गोष्ट होईल. है ना? किती पायऱ्या आहेत? प्राप्ती, परिपालन, संवर्धन, संरक्षण आणि उपयुक्तता. कुठली तरी वस्तू प्राप्त झाली पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं परिपालन म्हणजे सांभाळ करता आला पाहिजे. लग्न केलं म्हणून जमलं का? बायको प्राप्त झाली म्हणून जमलं का? नाही ना. सांभाळता आली पाहिजे ना. सांभाळण्याची अक्कल नसेल तर ती मला नांदायचं नाही म्हणून घरी जाणार की नाही. सांभाळता आली पाहिजे. दुसरं काय सांगितलेलं आहे? संवर्धन करता आलं पाहिजे. तिच्यामध्ये आनंदात वाढ होईल अशा तऱ्हेने तिला कपडे देणं, दागिने घेणं, चांगल्या चांगल्या वस्तू आणून देणं, भेटी आणून देणं, याला संवर्धन म्हणतात ना. संवर्धन, संरक्षण, दुसरा कोणी त्रास तिला देऊ नये मग ते संरक्षण करण्याची धमक पण तुमच्यामध्ये पाहिजे ना. आणि उपयुक्तता, आणि तिने तुम्हालाही आनंद दिला पाहिजे. नाही तर तिलाही तुम्ही रमा करणार ना. जा, निघून जावा तुम्ही, है ना. तर या सगळ्या पायऱ्या प्रत्येक वस्तू, आपला पती, आपला पत्नी, मुलगा, सगळ्या ह्याच्यापासून घरामध्ये असलेल्या वस्तू, भांडी, कपाट, आहे ना. जोपर्यंत चांगलं घर बंगला बांधला नाही तोपर्यंत असतील त्या खिडक्या आपल्या उपयोगाच्या असतात की नाही. नवीन घर बांधल्यानंतर जुन्या खिडक्या आपण भंगारामध्ये टाकतो. जा भाऊ, घेऊन जावा, भंगारवाला घेऊन जा, तशाच घेऊन जा, काही पैसे देऊन, अशा आपण देऊन टाकतो की नाही. कारण त्याची उपयुक्तता नसते. पण ज्या वेळेला उपयुक्तता असते त्यावेळेला आपण त्यांचा सांभाळ करतो, राखून ठेवतो, सुरक्षित करतो. दुसरा कोणी चोरणार नाही अशा तऱ्हेने बघत असतो. बरोबर आहे ना. म्हणून सध्याच्या यांत्रिकी युगात उपयुक्तता वादावर भर दिला जातो. तो अगदी बरोबर आहे.
उपयोगिता ही मानवात लाभलेली अर्थात देवदत्त जी स्वतंत्रता तिच्यावर अतिशय अवलंबून आहे। काय उपयोगिता ही मानवास लाभलेली अर्थात देवदत्त जी स्वतंत्रता तिच्यावर अतिशय अवलंबून आहे। उपयुक्तता ही काय माणसाला जी स्वतंत्रता लाभलेली आहे, माणूस काय जन्मजात स्वतंत्र आहे ना। स्वतंत्र असणं हा माणसाचा अधिकार आहे। तर या अधिकाराला उपयोगिता ही लाभलेली मानवास लाभलेली जी स्वतंत्रता आहे तिच्यावर अवलंबून असते। उपयुक्तता ही स्वतंत्रतेवर अवलंबून आलं। स्वतंत्र असलं तर तुम्ही वस्तू कुठलीही विकत घेऊ शकता, स्वतंत्र नसला तर तुम्ही उपयोग वस्तू कुठलीही घेऊ शकणार नाही ना, है ना। तुम्हाला घेण्यासाठी स्वतंत्र तुम्ही असले पाहिजे। स्वातंत्र्य म्हणजे तुमची क्षमता असली पाहिजे, तुमच्याजवळ तेवढे पैसे पाहिजे, त्यावेळेला तुम्ही घेऊ शकतो। मी ठरवलं की मला कार पाहिजे तर मी घेऊ शकत नाही, एवढे पैसे मी घालू शकत नाही, बरोबर आहे। पण ज्याचा धंदा असेल तो माणूस बोलतो मला कार पाहिजे, मी त्याच्यामध्ये एवढे पैसे घालू शकतो, कर्ज काढू शकतो, कर्ज देऊ शकतो, हप्ते फेडू शकतो, म्हणू शकतो ना, कारण तो स्वतंत्र आहे। दुसरं स्वतंत्र नाही, तो घेऊ शकत नाही, स्वप्न देखील पाहू शकत नाही। ही मानवास लाभलेली अर्थात देवदत्त जी स्वतंत्रता तिच्यावर अतिशय अवलंबून आहे। आधुनिक सुधारकी लोकांना असे वाटणे स्वाभाविक आहे की गगनचुंबी इमारती, अपाट श्रीमंती वा संपत्ती, उदंड संतती, उदंड कीर्ती, अद्ययावत सुखसोयी याच खऱ्या मानवाच्या सुख समाधानाच्या उपयोगी गोष्टी आहेत। आजकालच्या माणसांना वाटतं ना, काय म्हणतं, गगनचुंबी इमारती असणं, अपाट श्रीमंती असणं, संपत्ती असणं, उदंड संतती असणं, संपत्ती असणं, उदंड कीर्ती असणं, अद्ययावत सुखसोयी असणं याच खऱ्या मानवाच्या सुख समाधानाच्या उपयोगी गोष्टी आहेत। याच खऱ्या मानवाच्या सुखा समाधानाच्या उपयोगी गोष्टी आहेत। त्यासाठी विचारसागर रहस्य सारख्या अगर उपनिषदांपासून संत वाङ्मयापर्यंतच्या जुनाट ग्रंथांना नूतन सुधारकी विचारवंतांना काय उपयोग आहे, तर असे लोक ज्यांना गगनचुंबी इमारती, अपाट श्रीमंती, उदंड संतती, उदंड कीर्ती, अद्ययावत सुखसोयी याच खऱ्या जे लोक मानतात सुख समाधानाच्या उपयोगी गोष्टी आहेत असे जे मानतात, त्यांना विचारसागर रहस्यासारख्या उपनिषदांपासून संत वाङ्मयापर्यंतच्या जुन्याट ग्रंथाचा नूतन सुधारकी विचारवंतांना काय उपयोग आहे, या नव्या सुधारकी विचारवंतांना काय उपयोग आहे, ही शंका सकृत दर्शन म्हणजे वरवर रास्त वाटते, बरोबर आहे। नवे विचाराची मंडळी आहेत, नवविज्ञानाचे विषय त्यांनी शिकलेले आहेत, त्यांना जुनाट वेदवचन 5000 वर्षापूर्वीची आणि संत वचन 300-400 वर्षापूर्वीची काय उपयोगाची आहे, काय त्यांना लाभ मिळणार आहे। असं वाटेल, पण या प्रश्नाचे उत्तरापूर्वी मानवाचं अंतिम साध्य काय, अगर सर्वोच्च स्थिती ठरल्यावर अमुक एक गोष्ट त्यास उपयुक्त आहे व अमुक एक गोष्ट अनुपयुक्त आहे असे ठरविता येते। पहिल्यांदा मानवाच्या जीवनाचं प्रयोजन काय, मानवाच्या जीवनाचं साध्य काय,
मानवाच्या जीवनाची सर्वोच्च स्थिती काय, मानवाच्या जीवनाचं अंतिम सत्य काय हे निश्चित झाल्याशिवाय अमुक एक गोष्ट त्याला उपयुक्त आहे, अमुक एक गोष्ट त्याला अनुपयुक्त आहे, हे कसं काय ठरवणार? म्हणजे पहिल्यांदा मनुष्य जन्माचं सार्थक कशाने होईल, मनुष्य जन्माचं प्रयोजन काय, मनुष्य कशासाठी जन्माला आलाय, मनुष्याने या जन्मामध्ये काय साध्य करायचं हे ठरलं पाहिजे ना, पहिल्यांदा ठरलं पाहिजे ना. हे ठरल्यावरच तुम्ही काय म्हणू शकता की हे त्याच्यासाठी उपयुक्त आहे, हे त्याच्यासाठी अनुपयुक्त आहे, हे तुम्ही त्यानंतर म्हणाल. तेव्हा सांगतायत काय सांगतायत, मानवाचे अंतिम साध्य अगर सर्वोच्च स्थिती ठरल्यावरच अमुक एक गोष्ट त्यास उपयुक्त आहे व अमुक एक गोष्ट अनुपयुक्त आहे असे ठरविता येते. त्यासाठी अंतिम साध्य सर्वोच्च स्थितीचे मूल्यमापन करण्याचे निश्चित साधनही ठरणे आवश्यक आहे. अंतिम साध्य काय, सर्वोच्च स्थिती काय आणि ते सर्वोच्च स्थितीचा मापदंड काय, त्या सर्वोच्च स्थितीचं साधन काय हे निश्चित झालं पाहिजे ना. अंतिम साध्याचे व सर्वोच्च स्थितीचे मूल्यमापन करण्याचे निश्चित साधनही ठरणे आवश्यक आहे. कारण सर्वोच्च हा शब्द सापेक्ष आहे. सर्वात उच्च, तेव्हा बाकी सर्व म्हणजे काय, सर्वोच्च हा सापेक्ष आहे. म्हणजे कशापेक्षा सर्वोच्च असा अर्थ होतो ना. सर्वोच्च म्हटलं हा चांगला आहे, पण कशापेक्षा, हा बरा आहे, कशापेक्षा, कोणापेक्षा, अशी जिज्ञासा होते की नाही. तेव्हा सर्वोच्च हा शब्द सापेक्ष आहे. म्हणजे दुसरे कोणीतरी असेल आणि ते कमी दर्जाचे असतील तेव्हा याला सर्वोच्च म्हटलं जाईल. बरोबर आहे. सर्वोच्च हा शब्द सापेक्ष आहे म्हणून सर्वोच्च स्थिती अथवा अंतिम साध्य निश्चित करणे कठीण आहे. हे सर्वोच्च स्थिती काय, अंतिम साध्य काय हे निश्चित करणं अगदी कठीण आहे. तरी पण हे करावंच लागतं. तरी पण मानवाच्या हरेक ज्ञानाचे, हरेक क्रियेचे अंतिम साध्य काय, कशासाठी, माणूस जो रोज आपले क्रियाकलाप करतो, रोज जो काही धडपड करतो, ती कशासाठी, दुःख कमी व्हावं, मग एवढ्यासाठी ना. कशासाठी, एवढ्या पावसात तुम्ही ज्या आल्यात कशासाठी आल्यात, काहीतरी स्वामीजी सांगतील त्याच्यामधून दुःखाची मात्रा तर कमी होऊन जाईल, एवढ्यासाठी ना. तर माणसाच्या हरेक ज्ञानाचे, हरेक क्रियेचे अंतिम साध्य दुःख परिहार आणि निरतिशय सुख आविष्कार आहे. हे अधोरेखा करा. माणसाच्या प्रत्येक क्रियेचे, प्रत्येक ज्ञानाचे अंतिम साध्य हे काय, हे दुःख परिहार आणि निरतिशय सुख आविष्कार. दुःख परिहार, निरतिशय सुख आविष्कार हे आहे. हरेक ज्ञानाचे, हरेक क्रियेचे अंतिम साध्य दुःख परिहार आणि निरतिशय सुख आविष्कार आहे. हे कोणाही विचारवंतास नाकबूल करता यावयाचे नाही. माणसाचे काय, अंतिम साध्य दुःखाचा परिहार आणि अतिशय निरतिशय सुखाचा आविष्कार हेच आहे. तर माणसाचं अंतिम साध्य समजलं का, काय, दुःखाचा परिहार आणि निरतिशय सुखाचा आविष्कार, साक्षात्कार हेच आहे माणसाचं साध्य आहे. हे कोणाही विचारवंता नाकबूल करता यावयाचे नाही.
ही अत्यंत समाधानाची व निश्चित स्वरूपाची गोष्ट आहे. काय माझ्या जीवनामध्ये दुःख नको आणि माझ्या जीवनामध्ये सगळा आनंद मलाच पाहिजे. प्रत्येक विचारवंत मानतो ना, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हेच आहे. प्रत्येक माणूस जे काय कर्म करतो, जे काय ज्ञान प्राप्त करतो, ते कशासाठी? सेट नेटच्या परीक्षेसाठी एवढी पोरं लातूरला जाऊन त्याच्यासाठी आई बापही तिथे किरायाने घेऊन राहतात. ते कशासाठी? अरे काहीतरी त्याला मुलाला नोकरी मिळेल, सरकारी नोकरी मिळेल, मग त्याला सगळं सुख मिळेल, हे मिळेल. तुझं काय होईल ते बघ ना. नाही बघाल माझं काही होऊ देत, पण त्याचं तर बरे होऊन जाईल ना. बस एवढंच पाहतात लोक ना. आपलं घर दार शेती वाडी सगळं बाजूला ठेवून लातूरला जाऊन राहतात का नाही राहतात? कशासाठी? पास झाला तर का होईल? सरकारी नोकरी लागली. किती वेळेला पास व्हायला पाहिजे? 1 वेळेला, 2 वेळेला, 3 वेळेला, 4 वेळेला, किती वेळा? 5-5 वेळेला प्रयत्न करतात ना. 5-5 वेळेला पैसे देतात ना. घालतात की नाही? घालतात ना. 3 लाखापैकी 3,000 लोकांना नोकरी लागते, बाकीचे फडफडत बसतात, निराशेत जातात ना. ही अत्यंत समाधानाची व निश्चित स्वरूपाची गोष्ट आहे. या एकमेव अंतिम साध्याचे बाबतीत प्राणीमात्रांच्या इच्छेची एक वाक्यता आहे. सगळे प्राणी, कुत्रा, मांजरा, डुकरा, सापापासून हत्तीपर्यंत, मनुष्यापर्यंत सगळ्या प्राण्यांना एकच वाटते, आपल्याला सुख मिळावं आणि अडीअडचणी दुःख असू नये. ही एक केवळ सत्यच नव्हे तर महान सत्य आहे. हे महासत्य आहे. प्रत्येक प्राण्यांना सुखाची आवड असते आणि दुःखाची नावड असते. ही महान सत्य अपूर्व अद्भुत वस्तुस्थिती आहे. त्रिगुणात्मक माया कार्य जगात एकाच विषयाच्या आवडीचे सर्व जीव असतील कसे? 3 गुणात्मक माया आहे आणि त्या मायेचं कार्य जे जगत आहे, त्या जगतामध्ये एकाच विषयाच्या आवडीचे सर्व जीव असतील कसे? सगळ्या जीवांची इच्छेची एकवाक्यता कशी काय होईल? हे प्रश्न आहेत. काय प्रश्न का आला? त्रिगुणात्मक महामाया आहे. या महामायेचे जीव अपत्य आहेत, ते अनंत आहेत. त्या अनंत जीवामध्ये सगळ्यामध्ये एकमेव एकच इच्छा असेल. हे कसं काय? एकाच विषयाची ओढ असेल हे शक्य नाही ना. अनंत विषयाची ओढ असली पाहिजे. माया कार्य जगतात एकाच विषयाच्या आवडीचे सर्व जीव असतील कसे? सर्व जीवांच्या आवडीची इच्छेची एकवाक्यता होणे कसे संभवेल? सगळ्या जीवांची आवड एकच असेल हे कसं काय शक्य आहे? पण सकल दुःख निवृत्ती व परमानंद प्राप्ती या साध्याचे बाबतीत सर्वांची एक वाक्यता आहे. पण बाकीच्या इच्छा निराळ्या असतील छोट्या मोठ्या, पण महत्वाची एकच की दुःख आपल्या वाट्याला येऊ नये, आपल्याला कोणी मारू नये, आपण भोकं राहू नये, आपल्याला निवारा मिळावा, है ना. प्रत्येक प्राण्याला वाटतं. आणि आपल्याला सुख मिळावं, वेळेवर अन्न मिळावे, वेळेवर निवारा मिळावा, वेळेवर अन्य गोष्टी मिळावा, ते प्रत्येक प्राण्याला वाटत असतं ना. बरोबर आहे. सकल दुःख निवृत्ती व परमानंद प्राप्ती अधोरेखा करा. हे मानवात सगळ्याच प्राण्याचं काय साध्य आहे. या साध्याच्या बाबतीत सर्वांची एक वाक्यता आहे. म्हणून ही अत्यंत अपूर्वाईची गोष्ट आहे. मानवाच्या या साध्यात जोवर बदल घडत नाही, माणसाच्या या साध्यामध्ये
जोवर बदल घडत नाही तोवर त्या साधनातही बदल होणे संभवनीय नाही. माणसाचं हे जे साध्य आहे, हे साध्य जर एक असेल तर त्याचं साधनही एकच असलं पाहिजे. सगळ्यांच्या बाबतीत, सगळ्या मनुष्यांच्या बाबतीत साधन एकच असलं पाहिजे. साधनातही बदल होणे संभवनीय नाही. हे उपनिर्दिष्ट अंतिम साध्य जर सदाचे तेच ते आहे तर त्या साध्याचे निश्चित फलपर्यवसायाची असाधारण साधने तेच ते का असणार नाही. जर सगळ्या प्राण्यांसाठी, मानवांसाठी दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची आत्यंतिक प्राप्ती हे जर साध्य आहे, हे एकच साध्य आहे आणि तेच साध्य आहे, तर मग त्याचं साधनही तेच असणार आहे ना, एकच असणार आहे. साधनामध्ये बदल कसा होणार? साधनही एकच असणार आहे. असाधारण साधन काय करण म्हणतात, असाधारण साधन ही तेच ते का असणार नाही. तर ते साधन राहील हे निश्चित आहे. त्याचं साधनही काय राहील? एकच राहील हे निश्चित आहे. जो तो आपल्या बुद्धीने एक साध्य बंगला बांधायचा ठरवतो ना, पोराला सेट नेट मध्ये पास करून द्यायचं, साध्य आहे ना, ज्याच्या त्याचे साध्य आहे. जो तो आपल्या बुद्धीने एक साध्य ठरवतो आणि त्याच्या प्राप्तीचा जो उपाय, जे साधन त्यास योग्य वाटेल, जे साधन म्हणून बुद्धीने गृहीत धरलेले असेल, त्याच साधनाचा उपायाचा तो अवलंब करतो आणि यावत आयुष्य त्याच साधनाच्या परिश्रमात तो घालवितो. कित्येक वेळेला साध्य चुकीचे असते, तर कधी साधनही चुकीचे असते, तर कधी कधी अधिकारातही उणीव असते. साध्य ठरवलं, मुलाला काय करायचं? सेटनेट मध्ये पास करून घ्यायचं आहे ना. आता हे साधन त्याची योग्यता नाही आहे ना, किंवा हे साधन त्याच्यासाठी योग्य नाही. पण तुम्हाला वाटतंय का तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झाली नाही की तुम्ही पोरावर लादता आणि तुम्ही म्हणताय काय माझा पोरगा तरी होईल, आहे ना. तर हे तुमचं साधन चुकीचं आहे आणि हे साध्य चुकीचं झालं. त्याच्यासाठी साधन तुम्ही म्हणाल बीड मध्ये ठेवूया, तर बीड मधले चुकीचं आहे ना. किंवा त्याच्यामधलं जे अधिकारही काय, त्याचा अधिकार नसताना तुम्ही साध्य ठरवलं. अशा तऱ्हेने साध्य चुकीचं ठरतं, साधन चुकीचं ठरू शकतं आणि त्याच्यासाठी असणारा अधिकारीही चुकीचा ठरू शकतो, किंवा तीन गोष्टी चुकीच्या ठरू शकतात. काय म्हटलंय बघा, जो तो आपल्या बुद्धीने एक साध्य ठरवितो आणि त्याच्या प्राप्तीचा जो उपाय, जे साधन त्यास योग्य वाटेल ते साधन म्हणून बुद्धीने गृहीत धरतो. त्याच्यासाठी जे साधन, जो उपाय आहे ते साधन म्हणून बुद्धीने गृहीत धरतो. त्या साधनाचा, उपायाचा तो अवलंब करतो आणि यावत आयुष्य, जोपर्यंत आयुष्य आहे त्याच साधनाच्या परिश्रमात तो घालवितो. त्याच साधनाच्या परिश्रमामध्ये तो घालवितो. कित्येक वेळेला काय होतं, साध्य चुकीचे असते, तर कधी साधन चुकीचं असते, तर कधी अधिकारातही उणीव असते. ज्या अर्थी साध्य प्राप्त होत नाही त्या अर्थी काय झालेलं आहे, साध्य प्राप्त होत नाही. याचा अर्थ काय? साध्य, साधन, अधिकार यात कुठेतरी उणीवायचं ठरते, हे ना. काय साध्य, साधन, उणीव, साध्य, साधन आणि अधिकार यामध्ये काहीतरी कुठेतरी काहीतरी चुकताय असं दिसतंय. तुमचं हे साध्य नाही नसताना तुम्ही हे साध्य मानतायत. या साधनासाठी हे साधन नाही तरी तुम्ही साधन म्हणून मानतायत. या साध्यासाठी तुमचा अधिकार नाही तरी तुम्ही अधिकारी मानतायत. तर तुम्हाला ते साध्य प्राप्त होणार नाही.
ज्यार्थी साध्य प्राप्त होत नाही त्यार्थी साध्य साधन अधिकार यात कुठेतरी उणीव आहे असे ठरते. कारण ब्रह्म हा सदाच बाध अनुमेय असतो. ब्रह्म हा सदाच बाध अनुमेय होत असतो. बाध अनुमेय असतो म्हणजे काय? आपलं साध्य नसताना साध्य मानणं हा भ्रम आहे ना. साधन नसताना साधन मानलं तर तोही भ्रम आहे. अधिकार नसताना अधिकारी आहे असं मानलं तर तोही भ्रम आहे ना. हा भ्रम आहे. हे तसं तुम्ही कसं मानाल? साध्य सिद्ध झालं नाही. जरा खिडकी उघडा. हे उघडा, दरवाजा उघडा. साध्य सिद्ध होणं म्हणजे तुम्ही तुमचं लक्ष साधलं ना, है ना. आणि साध्य सिद्ध झालं नाही तर साध्याचा बाध झाला ना. हे लक्षात येते का? साधणं आणि बाधणं आहे ना. मिळालं तर साधलं, नाही मिळालं तर बाधलं. बरोबर आहे काय? काय मिळालं तर साधलं, नाही मिळालं तर बाधलं. आता बाध का होतोय? बाधाचा बाध झालं याचा अर्थ कशामध्ये तरी गडबड झालाय ना, है ना. साध्य नसताना साध्य मानलं हा भ्रम. साधन नसताना साधन मानलं हा भ्रम. अधिकार नसताना अधिकार मानलं हा भ्रम. बरोबर आहे ना. तर चुकीचं घडलं काहीतरी. साध्य साधन अधिकार याच्यामध्ये चुकीचं घडलं म्हणजे भ्रम झाला ना. हा भ्रमाचं अनुमान कशामुळे झालं? बाध झाल्यामुळे. जर सगळं योग्य असतं है ना तर साध्य झालं असतं. सगळं योग्य झालं नाही, बाध झाला. साध्याचा बाध झाला म्हणजे काहीतरी चुकलेलं आहे, म्हणजे भ्रम झालेला आहे ना. तो भ्रम हा भ्रमाचं अनुमान कशाने होतं? बाधाने होतोय. कशामुळे? बाध अनुमेय भ्रम. भ्रम हा कशामुळे होतो? काहीतरी चुकीचं झालं ना, असंच आपण म्हणतो ना. काहीतरी चुकलं यालाच म्हणतात भ्रम. साध्य नसताना साध्य मानलं, साधन नसताना साधन मानलं, अधिकार नसताना अधिकारी मानलं तर चुकतं ना, है ना. किती लोक 3 लाख लोक सेट नेट परीक्षेमध्ये बसलेले असतात पण फक्त 3000 लोकांचाच साधतं ना, बाकीच्या लोकांचा बाधतं ना. मग बाकीच्या लोकांचा बाध झालं वरून काय म्हणतात? काहीतरी चुकलं, आपला भ्रम झाला असंच म्हणतात की नाही, है ना. माझ्या मूल तेवढ्या लायकीचा नसताना मी त्याला लायकी ठरवण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे ना. तर याला काय म्हणतात? भ्रम. म्हणजे काहीच चुकीचं घडलं हे कशामुळे तुम्ही ठरवता? जे मिळायचं ते मिळालं नाही तर काय म्हणता तुम्ही? बाध झाला. या बाधामुळे भ्रमाचं अनुमान होतंय. कशामुळे? लिहा खाली. साध्य बाध झाल्यास साध्य साधन अधिकारामध्ये भ्रमाचे अनुमान होते.
साध्याचा बाध झाल्यास, खाली ह्याच्या खाली लिहा, साध्याचा बाध झाल्यास साध्य साधन अधिकार विषयक भ्रमाचे अनुमान होते. बरोबर आहे? भ्रमाचं काहीतरी चुकलं है ना, अंदाज चुकला म्हणतो ना आपण. काय म्हणतो? अंदाज चुकला म्हणजे भ्रम झाला ना. हे कशामुळे? जे प्राप्त करायचं ते तुम्ही प्राप्त केलं नाही. कशा भ्रमाचा अनुभव आला की नाही? भ्रम झालं, काहीतरी चुकीचं घडलं. कधी बाद झाल्यानंतर तुम्हाला येत. आणि जर तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं तर मग सगळं सुरळीत झालं. म्हणजे साध्य बरोबर, साधन बरोबर, अधिकार पण बरोबर असेल ना, तर सगळं सुरळीत झालं असं मानलं जातं. बरोबर आहे? तेव्हा हे लक्षात आलं का? ब्रह्मा हा सदा बाध अनुमेय आहे. भ्रमाचे अनुमान साध्याच्या बाधामुळे होते. दिलं ना? भ्रमाचे अनुमान साध्याच्या बाधामुळे होते, है ना. जे आपण ठरवलेलं होतं ते भ्रम आहे, कारण साध्याचा बाध झाला. हेतू सांगितलं की नाही? साध्याचा बाध हा काय हेतू, आणि भ्रम हे काय? साध्य आणि हेतू होतो. जे आपण ठरवलं तो भ्रम होता, कारण ठरलेलं प्राप्त झालं नाही, बाद झालं. बरोबर आहे ना? हे आपण असं अनुमान करतो की नाही? जे आपण ठरवलं, जो आपण विचार केला, जे आपण इच्छा केली, जे आपण करायला निघालो, ते सगळं काय घ्यायचं? भ्रमच ठरला. का भ्रम ठरला? पण त्याचा बाद झाला, ते प्राप्त झालं नाही. झालं इथपर्यंत आलं. भ्रमात सदाच बाध अनुमेय असतो. म्हणून साध्य अचूक असले, साध्य जरी तुम्ही ठरवण्यामध्ये चूक केलेली नाही, पण साधनामध्ये भ्रम होतो ना, है ना. कधी कधी प्रमेय वा साध्य अचूक असते, है ना, आणि कधी कधी प्रमेय वा साध्य अचूक असते. प्रमाणादी साधन सामुग्री निर्दुष्ट असते. का प्रमेय आणि साध्य हे अचूक असलं, प्रमाणादी साधन सामुग्री ही निर्दुष्ट असते, पण साध्य प्राप्त होत नाही. मग अधिकारी जो जीव, त्याच्या ठिकाणीच काहीतरी अधिकार दृष्ट्या उणीव आहे असं ठरते. काय काही वेळेला काय होतं? साध्य अचूक असते पण साधनाचा भ्रम असतो. तर दुसऱ्या वेळेला काय असतं? साधन अचूक असतं पण साध्याचा भ्रम होतो. आणि तिसऱ्या वेळेला काय असतं? साध्य आणि साधन हे जरी अचूक असलं तरी अधिकाराचा भ्रम होतो. तेच सांगितलंय, त्याच गोष्टी सांगितल्या. 3 गोष्टी आहेत: साध्य, साधन आणि अधिकारी. साध्य अचूक आहे, पण या दोघांपैकी कोणीतरी एक चुकीचं असेल तर साध्य प्राप्त होणार नाही. बरोबर आहे? आता साधन अचूक असेल पण साध्य आणि अधिकारी याच्यामध्ये कोणीतरी भ्रम झाला तरी साध्य सिद्ध होणार नाही. आता काय झालं? साधन अचूक आहे ना, पण साध्य आणि साधन याच्यामध्ये कोणा एकामध्ये गडबड झाली.
की साध्य प्राप्त होणार नाही. 3 गोष्टी आहेत. साध्य अचूक असेल, साधनामध्ये काहीतरी, साधनामध्ये किंवा अधिकाऱ्यामध्ये काहीतरी गडबड होते, साध्य प्राप्त होत नाही. काही वेळेला साधन अचूक असतं पण साध्यामध्ये किंवा अधिकाऱ्यामध्ये गडबड होते. काही वेळेला आपण अधिकारी योग्य ठरवलेला असतो पण साध्य किंवा साधन चुकीचं ठरवलेलं असतं, म्हणून त्या गोष्टी प्राप्त होत नाही. तर साध्य सिद्ध होण्यासाठी साध्यही योग्य पाहिजे, अचूक पाहिजे, साधन पण अचूक पाहिजे आणि अधिकारी पण अचूक पाहिजे. अधिकारी जो जीव त्याच्या ठिकाणी काहीतरी अधिकार दृष्ट्या उणीव असते असे ठरते. अचूक साध्य, निर्दुष्ट साधने, योग्य अधिकारी याचा एक समयावच्छेद करून मेळ बसला तर साध्य प्राप्ती निश्चित होतेच होते. अधोरेखा करा. काय काय सांगितलं? अचूक साध्य, अचूक साधन आणि योग्य अधिकारी एक समयावच्छेदे करून, एक समयावच्छेदे करून एकाच वेळेस एक समयावच्छेदे करून, त्या वर लिखा, एकाच वेळेस मेळ बसला तर साध्य प्राप्ती निश्चित होते. कोण? साध्य, साधन आणि अधिकारी यांचा एकाच वेळेस मेळ बसला तर साध्य प्राप्ती होणारच होणारच होणारच. मानव हा आपल्या परीने योग्य अयोग्य ज्ञान संपादन करण्याचा व शुभाशुभ मिश्र करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळात येते. बरोबर. माणूस काय करतो? आपल्या परीने योग्य अयोग्याचा निर्णय करतच असतो ना. हे योग्य आहे माझ्यासाठी, अयोग्य आहे. योग्य ज्ञान संपादन करण्याचा व शुभ अशुभ मिश्र कर्म करण्याचा प्रयत्न करतो. शुभ म्हणजे पुण्यकर्म, चांगलं काम. अशुभ म्हटलं पापकर्म. शुभाशुभ म्हणजे मिश्र, ज्याच्यामध्ये शुभही आहे आणि अशुभही आहे, याला काय म्हणायचं? मिश्र कर्म. तर प्रत्येक प्राणी काय करतो? आपापल्या परीने युक्त अयुक्त ज्ञान प्राप्त करत असतो. योग्य अयोग्य अशा तऱ्हेचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतोच. आणि शुभाशुभ आणि मिश्र 3 प्रकारचे लिहा वर. शुभ 1, अशुभ 2 आणि मिश्र 3. 1 लिहा शुभ पुण्यकर्म, अशुभ पापकर्म, मिश्र म्हणजे शुभ अधिक पाप अधिक पुण्य, असं 2 प्रकारचे कर्म. बरोबर आहे. करण्याचा सतत प्रयत्न आपापल्या परीने प्रत्येक जण कर्म करतच असतात. चांगलंही करत असतात, वाईटही करतात, चांगलं वाईट परिणाम होणारही कर्म करतच असतात, है ना. प्रयत्न करीत असल्याचे आढळात येते. त्यात काही लोक प्राप्त दुःख निवृत्तीसाठी प्रयत्न करीत असतात. काही लोक काय करत असतात? प्राप्त दुःख निवृत्तीसाठी प्रयत्न करीत असतात. निदान पक्षी अप्राप्त दुःख प्राप्त होऊ नये व प्राप्त सुख कधी निवृत्त होऊ नये असा त्यांचा त्या ज्ञान संपादनामागे व क्रियाच्या मागे उद्देश असतो. प्रत्येक ज्ञान संपादनामध्ये आणि क्रियामध्ये उद्देश काय असतो? 1 प्राप्त दुःखाची निवृत्ती. 1 प्राप्त दुःख निवृत्तीसाठी प्रयत्न चालू असतो. 1. दुसरं काय? अप्राप्त दुःख प्राप्त होऊ नये म्हणून, जे दुःख मला नाही आहे ते मला प्राप्त होऊ नये, है ना.
खरूच झालेला माणूस आपल्या जवळ आहे कळलं तर आपण त्याला काय सांगतो, घरी फोन करतो, याला खरूच झालेली आहे, घेऊन जावा हे ना. हे कारण त्याची खरूच आपल्याला लागू नये, बरोबर आहे ना. ते आपण सांगतो, आई वडिलांना फोन करतो, घेऊन जावा. म्हणजे तुमच्या निदान 4-5 लोकांपूर्वी मरले. आमच्या इकडे 100 माणसं, एका पाठोपाठ 100 माणसापर्यंत जाणार आहे खरं, बरोबर आहे ना. अप्राप्त दुःखाच्यासाठी प्रयत्न करत, अप्राप्त दुःख निवृत्ती आणि प्राप्त दुःख. प्राप्त दुःख निवृत्ती म्हणजे काय? काल मला ताप आला होता ना, गोळ्या दे बाबा, उद्या बोलायचंय, गोळ्या द्या. प्राप्त दुःख, ताप आणि सर्दी खोकला झाला होता, तर निवृत्त करण्यासाठी काल गोळ्या घेतल्या ना. प्राप्त दुःखाची निवृत्ती करण्यासाठी मनुष्य प्रयत्न करत होतो. दुसरं, अप्राप्त दुःखही प्राप्त होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. काय? जे आपल्याला दुःख प्राप्त नाही ते दुःखही प्राप्त होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतो. दिसलं का? एक, त्यात काही लोक प्राप्त दुःख निवृत्तीसाठी प्रयत्न करीत असतात. आता बंद करायला हरकत नाही जरा दरवाजा. ही प्राप्त दुःख निवृत्ती. डोक्यात सर्दी थंडी जाऊ नये, कानात जाऊ नये, नाकात जाऊ नये म्हणून, बरोबर आहे ना. त्यात काही लोक प्राप्त दुःख निवृत्तीसाठी प्रयत्न करीत असतात. निदान पक्षी अप्राप्त दुःख प्राप्त होऊ नये, एक, म्हणजे आहे ते टिकून राहावं ना. प्राप्त सुख कधीही निवृत्त होऊ नये असा त्यांचा त्या ज्ञान संपादनामागे व क्रियाच्या मागे उद्देश असतो. प्रत्येक ज्ञान संपादनामागे आणि क्रियामागे उद्देश 3 प्रकारचा असतो. एक, प्राप्त दुःखाची निवृत्ती व्हावी, अप्राप्त दुःखाची प्राप्ती होऊ नये आणि प्राप्त सुख निवृत्त होऊ नये. लिहा, काय सांगाल? प्रत्येक माणूस 3 गोष्टीसाठी ज्ञान आणि क्रिया करत असतो. ज्ञान प्राप्त कर, लिहा. प्रत्येक माणूस 3 गोष्टीसाठी ज्ञान प्राप्त करत असतो आणि प्रयत्न करत असतो. प्रत्येक माणूस जो ज्ञान प्राप्त करत असतो आणि क्रिया करत असतो, त्याच्या पाठीमागे किती गोष्टी असतात? 3. लिहा, त्या पाठीमागे 3 गोष्टी असतात. एक, प्राप्त दुःखाची निवृत्ती. अप्राप्त दुःखाची निवृत्ती. आणि प्राप्त सुखाची अनिवृत्ती. लावा. 3 गोष्टीसाठी मनुष्य ज्ञान संपादन करत असतो किंवा क्रियाकलाप करत असतो. त्या सगळ्याचं कारण काय? तर एक, प्राप्त दुःखाची निवृत्ती व्हावी, अप्राप्त दुःखाचा आपल्याला बाध होऊ नये. जे काय प्राप्त झालेलं आहे सुख ते हटून जाऊ नये. साध्या भाषेत काय बोलायचं? जे आज दुःख आहे ते दुःख संपून जावं,
दोन, जे आज दुःख प्राप्तच नाही ते दुःख प्राप्त होऊ नये. दोन, तिसरं, आज जे सुख जेवढं मिळतंय तेवढं तरी राहावं, ते जाऊ नये. साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं है ना. आजचं दुःख निघून जावं, आजचं सुख निघू नये, आणि प्राप्त झालं नाही ते दुःख येऊ नये, याच्यासाठी सगळा प्रयत्न आपला आमचा असतो की नाही. जे आहे ते बरं आहे, याच्यापेक्षा जास्त मिळालं तर चांगलं आहे, पण जास्त दुःख मिळू नये ना. आता जे दुःख आहे ते कमी व्हावं, आणि आता जेवढं सुख आहे ते सुख संपू नये. या तीन गोष्टीसाठी सगळं ज्ञान क्रियाकलाप आपण करत असतो. आता हे तुम्हाला कोण समजावून सांगेल सांगा ना, असं कोण समजावून सांगेल? तुमच्या ज्या सगळ्या संसारातल्या क्रियाकलापांकडे तुम्ही तटस्थ बुद्धीने पाहिलं तर तीनच गोष्टी दिसतात. असलेलं दुःख कमी व्हावं है ना, असलेलं कष्ट कमी व्हावे. म्हणूनच ना, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या लहानपणामध्ये पाट्यावर वंट्यावर वाटत होता की नाही मिरची, बरोबर आहे ना. लग्न झालं, नवऱ्याला जरा पैसे आल्यानंतर मिक्सर आणून दिल्या, मग तुम्हाला आनंद होतो की नाही, है ना. जे प्राप्त दुःख कमी झालं ना, वाटण्यामध्ये श्रम होते ते कमी झाले ना, कमी झाले है ना. समजा तुमच्या रस्त्यावर, तुमच्या नाक्यावर घर आहे, आणि त्या नाक्यावर घर असताना एक गाडी बस बीस आली तुमची, आणि त्याचं याचा ब्रेक फेल झाला, आणि ती येऊन तुमच्या घरावर आदळली, आणि तुमचं खूप घराचा काही भाग तरी कोसळला. ते काय झालं? अप्राप्त दुःख आहे ना, है ना. याची तुम्ही कल्पना केलेली नव्हती ना, असं दुःख तुम्हाला प्राप्त झालं ना. तर हे अप्राप्त दुःखही प्राप्त होऊ नये याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताना त्या घराच्या पुढे आता तुम्ही काय कराल? कंपाऊंड कराल, मजबूत कंपाऊंड कराल. म्हणजे काय, पुन्हा जर असा काही प्रसंग आला ते कंपाऊंड कोसळून निदान घर तरी कोसळणार नाही ना. लक्षात येत आहे का? अप्राप्त दुःखाची निवृत्ती करण्याचा हे प्रयत्न करतात. आणि आहे ते घर, कुणालाही वाटत असतं आहे ते घर तरी नष्ट होऊ नये, वाटत असतं की नाही, है ना. अगदी काही अधिकार नसताना रिकाम्या जमिनीवर, शासनाच्या जमिनीवर घर बांधलं तरी त्या माणसाला वाटत असतं ना, काय माझं घर मोडू नये सरकारने म्हणून. तुमचा अधिकार नसताना, तुम्ही जमीन ती विकत घेतलेली नसताना, तुमच्या मालकीची ती जमीन नसताना, शासनाच्या मालकीची जमीन असताना तुम्ही घर बांधलं तरी तुम्हाला वाटत असं की आपलं घर पाडू नये म्हणून, बरोबर आहे ना. तर तीन गोष्टी लक्षात ठेवाल का? प्राप्त दुःखाची निवृत्ती प्रत्येक जीव इच्छा करत असतो, आणि प्राप्त सुखाची अनिवृत्ती. काय प्राप्त दुःखाची निवृत्ती, प्राप्त सुखाची अनिवृत्ती, आणि अप्राप्त दुःखाची निवृत्ती. हे दुःख प्राप्तच नाही आहे ना, पण जे भावी काळात वगैरे आहे ते येऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करतात की नाही. हा, बरोबर आहे ना. पाऊस येईल, झडी येतील तर पडदे बिडदे आपण लावून ठेवतो की नाही खिडक्याजवळ, है ना, किंवा गॅलरीला किंवा काय कशाला लावतो की नाही. चोर येऊ नये म्हणून गॅलरीला मोठी जाळी लोखंडी लावून ठेवतो की नाही. वरांड्याला, गॅलरीला जाळी लावतो की नाही? लावतो ना. हे कशासाठी? अप्राप्त दुःखाची निवृत्ती करण्यासाठी.
पुढे म्हणतात, पण सकल दुःख निवृत्तीपूर्वक विचार केला तर प्राप्त दुःखाची का अर्थ काय, वर्तमान दुःखाची. प्राप्तचा अर्थ काय, आता प्राप्त आहे, वर्तमान दुःख. अप्राप्त दुःखाची याचा अर्थ काय, भावी दुःखाची है ना. 3 काळ असतात ना, भूतकाळ है ना, वर्तमान काळ आणि भविष्य काळ असतात. तर भूतकाळातले दुःख यावं असं वाटतं का, वर्तमान काळात असलेली दुःख राहावी अशी वाटतात का, आगामी येणारी दुःख आहेत ती तुम्हाला यावी अशी वाटतात का. म्हणजे थोडक्यात सकल दुःखाची निवृत्तीच आवडते ना तुम्हाला, काय वाटतंय. सगळ्या दुःखाची निवृत्तीच हो तुमची इच्छा आहे ना. जुनी दुःखही येऊ नयेत, आहे ती दुःख सुद्धा जावीत. वर्तमान काळामध्ये भावी दुःखाचा पहाड आपल्यावर येऊ नये, ही तर सगळ्या प्रत्येक माणसाची इच्छा आहे ना. काय सगळ्यांची इच्छा काय, भूतकाळातलं दुःख नको, वर्तमान काळातलं दुःख नको, मग भविष्य काळातलं तरी दुःखच नको असं सगळ्याचं म्हणणं असतं ना. तेच म्हटलंय, पण सकल दुःख निवृत्तीपूर्वक विचार केला तर सर्वत्र रच्या पुढे ड चाच अनुभव असल्याचं दिसून येईल. रच्या पुढे ड म्हणजे काय, हा रड, सर्वत्रच वेळ रडच असते ना, है ना. सकल दुःख निवृत्तीपूर्वक विचार केला तर सर्वत्र रच्या पुढे डचाच अनुभव असल्याचं दिसून येते. त्या एक रड म्हणजे काय, कुठलीच दुःखाची निवृत्ती आपली होत नाही, पूर्वही नाही होत नाही, वर्तमान नाही आणि बाकीचेही नाही. आपलं प्रिय वस्तू मेलेलं असलं, त्याची एकदम आठवण झाली तर डोळ्यातून अश्रू यायला लागतात की नाही, येतातच हो ना. रच्या पुढे डचाच अनुभव असल्याचे दिसून होते. त्या एकंदर स्थितीवरून असे निश्चित करता येईल की वैषयिक भोगाविना भोग निरपेक्ष सात्विक रम्य समाधानाचा अंतःकरणात आविर्भाव होण्याकरता. आता काय सांगतात, विषयापासून आपल्याला भोग मिळतात की नाही, वैषयिक भोगाविना. काय म्हणाले, वैषयिक भोगाविना भोग निरपेक्ष, भोगापेक्षा का होगा, भोगापेक्षा निरपेक्ष सात्विक रम्य समाधानाचा अंतःकरणात आविर्भाव होण्याकरता. काय सांगितलेलं आहे, वैषयिक भोगाविना, विषयाच्या भोगाविना भोग न करता जे सात्विक रम्य समाधानाचा अंतःकरणात आविर्भाव होण्याकरता, सत्वगुण प्रधान रम्य जो समाधान आहे ते अंतःकरणात आविर्भाव होण्याकरता आध्यात्मिक क्षेत्रात पदार्पण करण्याकरिता दुसरा कोणताही निश्चयाने फलद्रूप होईल असा उपायच नाही. एक तुम्ही सांगा, आज पावसाचा दिवस आहे, पाऊस पडतोय, हे करीत असताना सुद्धा तुम्ही तुमची सगळी कामं बाजूला ठेवून इथे आलाय, ते कशासाठी आलाय, हा साधी गोष्ट आहे, समाधानासाठी आहे ना, समाधानासाठी आले. मग तुम्ही बंगला बांधला, त्याच्यामध्ये समाधान नाही मिळालं का, नाही त्याच्यावर होत होतं ना, समाधान होतं ना. तुमचं लग्न झालं आणि तुमच्या मनासारखी बायको मिळाली किंवा मनासारखा नवरा मिळाला, तर त्याच्यामध्ये समाधान झालं की नाही, मिळालं की नाही झालं, मिळालं. मुलं नाही झाली तर दुःख होतं, पण मुलं झाली तर समाधान झालं की नाही. मुलं चांगली तुम्हाला तुमचे ऐकणारी झाली, सात्विक निघाली है ना, तर तुम्हाला समाधान आहे की नाही, आहे. मुलं तुमचे ऐकतात, तुमचं मदत करतात, सगळं करतात, तुमचा आदर राखतात, तर तुम्हाला समाधान मिळतं की नाही.
पण ह्या समाधानापेक्षा हे समाधान तर तुम्हाला मिळालंय ना, मग आता तुम्ही इथे कशाला आला? तुम्हाला सगळं झालं ना. तुम्हाला बघा, तुम्हाला नोकरी लागायला पाहिजे किंवा व्यवसाय चांगला मिळायला पाहिजे, तो व्यवसाय मिळाला, तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहिला, प्रत्येक जण आहे ना. मग तुमचा विवाह व्हावा, तो विवाह झाला की नाही? विवाह झाल्यानंतर चांगली बायको मिळावी, ती झाली की नाही? झालं. मग चांगली मुलं मिळावी, संतती व्हावी, ही गोष्ट झाली की नाही? समाधान झालं. समाधान. मग ही सगळी तुम्हाला तुमच्या संसारामधली समाधानं मिळाली. मग तुम्ही आता इथे कशाला आलायत? पावसात भिजत, आपला आपला वेळ करत. हे तर पुण्यावरून किंवा कुठून तरी आले असतील, 1000 रुपयाचं पेट्रोल घालून, 2000 रुपयाचं पेट्रोल घालून. सगळे समाधान मिळाली आहेत ना, है ना. आता तुम्ही थोडस बोलतायत, ते अनित्य सुख, अनित्य सुख आहे. मग तुम्हाला कसली आकांक्षा आहे? नित्य सुखाची आहे ना. नित्य समाधान पाहिजे आम्हाला. ते काय, एक समाधान गेले तर वाढतच राहते, है ना. बघा, तुम्ही पहिल्यांदा पातळाच्या कोठात राहत होता, है ना. तर तुम्ही त्याच्यानंतर फाउंडेशन घातलं, विटा आणल्या, थोड्याशा विटा मग वर पत्र्याचं घर बांधलं. झालं ना. समाधान झालं की नाही? झालं. समाधान झालं ना. आज तुम्हाला वाटायला लागलं की हे पत्र गंजायला लागले, आता आपण सलाब घालू शकतो, है ना. मग सलाबाचं तुम्ही त्याच ह्याच्यावर, पत्रावर सलाब घातलं की नाही? स्लॅब टाकला ना, होय ना. मुलं झाली, सगळी झाली. आता सुनबाई येणार आहे. मग आता तुम्हाला काय वाटायला लागलं? थोडस इकडचं तिकडचं शेतामधलं आपल्या व्यवसायामधली बचत करून एक 10-15 लाखाचं बंगला बांधू, ज्याच्यामध्ये म्हातारे आम्ही एका जागी राहू आणि सुनबाई आणि मुलगा एका जागी राहतील. एक किचनही असेल किंवा बाथरूम असेल. डबा घेऊन बाहेर जावं लागणार नाही, घरातच आपणाला शौच वगैरे करता येईल असं. मग तेही तुम्ही बांधलं की नाही? मग त्यावेळेलाही समाधान झालं की नाही? तर समाधानाची ही चढती भाजणी तुम्हाला मिळाली की नाही? मिळाले ना. मग तरीही तुम्ही आता इथे कशाला आले? तुम्हाला वाटतं, काय वाटतंय की आता तुम्ही ज्या वेळेला विचार करायला लागतात ते समाधान आहे, नाही असं नाही, पण ते अनित्य आहे, त्याचा अतिशय आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा, या पातळापेक्षा पत्राची चादरवालं चांगलं वाटतं ना. बिचू पडत नाही खालून वरून, होय ना. पत्रापेक्षा स्लॅबचं चांगलं वाटतं की नाही? स्लॅबचं वाटलं तर बंगला चांगला वाटतो की नाही? तर मग त्याला म्हणतात सातिशय. ह्याच्यापेक्षा जास्त मोठं काही आहे असं वाटतं, है ना. तर आता तुम्हाला याच्याही चढती भाजणी नको असं वाटायला लागतं. प्रौढ झाल्या ना, हे आता खूप झालं, असं किती वाट बघत राहणार. आम्हाला आता निरतिशय समाधान पाहिजे. का, ज्याच्यापेक्षा कुठलं मोठं नाही आहे असं निरतिशय समाधान पाहिजे, है ना. म्हणून तुम्ही येत आहे, है ना. तर ज्यांना समजतंय की संसारात मिळणारी समाधान किंवा संसारात मिळणारं सुख हे सातिशय आहे, एकापेक्षा एक वरचढ असतं आणि अनित्य असतं, है ना. मग नित्य, निरतिशय आणि पूर्ण कृतकृत्यता देणारं म्हणजे रम्य असं समाधान असेल तर ते आम्हाला हवं, म्हणून आम्ही वेळ काढून येतोय. बरोबर आहे ना. तर हे जर कुठलं निरतिशय, रम्य असं समाधान जर तुम्हाला पाहिजे असेल, सात्विक समाधान पाहिजे असेल, तर तुम्हाला परमार्थामध्ये पाय टाकण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. काय हे काय सांगतायत?
तुम्हाला निर्तिशय रम्य नित्य अशा तऱ्हेचं समाधान पाहिजे असेल तर तुम्हाला परमार्थामध्ये पाय टाकल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही, दुसरी गती नाही. तुम्ही परमार्थामध्ये यावंच लागेल, परमार्थामध्ये बसावंच लागेल. परमार्थामध्ये आल्यानंतर महाराजांनी माझ्या पोरीचं न जमणारं लग्न करून दिलं. याच्यासाठी महाराजावर काय महाराजांचा अनुभव आला, या चुकीचं आहे ना, है ना. महाराजांच्या कृपेमुळे माझ्या पोराला, माझा पोरगा डॉक्टर झाला. आम्हाला महाराजांचा अनुभव आला, काय कर्माचा अनुभव आला. ह्याच्यासाठी काय महाराज होतात का? वेगळे परमार्थात येणाऱ्या माणसांचा असे देखील दृष्टिकोन असतो की नाही, हा चुकीचा आहे. हा दुष्ट. साधू संतांकडून असल्या गोष्टीची अपेक्षा करणं, मुलासाठी स्वामीजी कृपा करा, काहीतरी मुलगाच व्हावा, असली काही कृपा साधू संत करणार का? उगाच काहीतरी व्यर्थ. हे खुलचटपणा आहे, मूर्खपणा आहे. असल्या गोष्टी आहे तुम्ही नाही करत तर आम्ही पिराकडे जातो. कोणाकडे? पिराकडे जातो. आणि पिराच्या चुकून मुलगा झाला तर आमच्या घरामध्ये पीर आणखी उभा करतो माझ्या जमिनीमध्ये. हे असला खुरचटपणा आहे ना. याला काय म्हणायचं? खुरचटपणापेक्षा दुसरं नाव काय? साधू संतांचा उपयोग असला करून घ्यायचा असतो का असल्या गोष्टीसाठी? संसारातल्या गोष्टी प्रारब्धाने तुम्हाला मिळायच्या त्या मिळतात, पण नाही आहे त्या मुलाचा किंवा मुलीच्या ह्याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी दोष असेल, त्याच्यामुळे त्यांना मूल होत नाही. तर डॉक्टरकडे जाऊन त्यांच्याकडे काय उपाय आहे ते करावे. साधू संत काय करणार? साधू संत काय करू शकतो? नाही करू शकत साधू संत. पण खुळचट समजुती असते की साधू संतांनी आशीर्वाद दिला का मला मुलं होतील आणि नोकऱ्या मिळतील, आणखी तुमच्या आशीर्वादाने काय केलं तर माझ्या घरामध्ये 4 चाकी आली. हे असलं या गोष्टीसाठी काय साधू संत असतात का? नसतात. ह्याच्यामुळेच खुटचटपणाचं हे सगळं पेव आलेलं आहे आणि मूर्खपणा आहे. तर त्याच्यामध्ये खरं साधू संतांची भूमिका कुठे आहे? तरी साधू संतांची भूमिका या संसारापासून तुम्हाला बाहेर काढून टाकतील आणि त्या निर्देश सुखाकडे घेऊन जातील. ही साधू संतांची भूमिका आहे ना. आम्हाला या सुखाचा कंटाळा आलेला आहे. हे सुख आम्हाला नको आहे. आम्हाला काय असेल तर निर्तिशय समाधान मिळेल असं सांगा. हे तुम्ही चमत्कार केला, तुम्ही असा केला तसा केला, दागिने काढून दिले, तुम्ही काय कड काढून दिलं, अंगठी काढून दिली, तुम्ही काय आणखी काय काढून दिलं, मोबाईल काढून दिला, मोठा जर माणूस मिळाला तर मोबाईल काढून दिला. हे असले साधू नाही आहेत, हे असाधू माणसं आहेत. कोण माणसं आहेत? लोक या असल्याच लोकांच्या पाठीमागे मोठ्या संख्येने जात असतात. असल्याच्या पाठीमागे लोक मोठ्या संख्येने जात असतात. आणि जी माणसं तुम्हाला संसारापासून मुक्त करतील, परम निर्तिशय सुखाची याच जीवनामध्ये याच जन्मामध्ये अनुभूती देतील, त्यांना हे लोक मानतही नाहीत. बरोबर आहे ना. त्याला इलाज नाही. त्याला सगळीकडे तसंच होणार. जगामध्ये सगळीकडे तसंच चाललेलं आहे. चांगल्या माणसांकडे येणारी चांगली माणसं फारच थोडी असतात. वाईट माणसांकडे जाणारी माणसं खूप असतात. आता इथे येऊन नर्तकी येऊन नाचणाऱ्या त्या असतात ना, इथे येऊन तिनं ढोलकी वाजून नाच करायला सुरुवात करा, है ना. सगळे लोक धावत येतील की नाही सांगा? येतील की नाही? वारीमध्ये यंदा नाचवल्या नर्तिका तर त्या ठिकाणी पाहणारे लोकांनी गर्दी केली की नाही केली? केली. तर जे वाईट आहे त्याच्याकडे माणसाची प्रवृत्ती जास्त जात असते आणि जे चांगलं आहे याच्याकडे माणसाची प्रवृत्ती कमीच असते. पण जे चांगल्याकडे जाणारी माणसं आहे त्यांच्या जीवनाचं चांगलंच होणार आणि जे वाईटाकडे जाणार आहे त्यांच्या जीवनाची
नदी वाईटाकडेच वाहत जाणार, वाईटाकडेच घेऊन जाणार. म्हणून ही आपणाला शिकलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काय शिकलं पाहिजे, चांगलं काय वाईट काय, माझं जीवन कुठे जाईल, कल्याण होईल. आता तुम्हाला हे सहज मिळतंय म्हणून काही वाटत नाही आहे, समजलं, महत्वही वाटत नसतं. पण हे सात्विक समाधानाचं, सात्विक रम्य नित्य सुखाचं दान करणारे लोक कुठे जगात, तुम्ही दाखवून द्या, मला दाखवून द्या. महाराष्ट्रामध्ये 10,000 कीर्तनकार असतील, पण किती कीर्तनकार, किती कार सात्विक ज्ञानदान करतात सांगून द्या मला. असतील 1 2, हे हा भाऊ, ते भाऊ, ते महाराज, ते महाराज, ते महाराज, 8 10 12 15 असतील. पण तेच ह्या ठिकाणी काय सांगितलंय की जीवनामध्ये समाधान नसतं अशी गोष्ट नाही, समाधान ही गोष्ट असतेच. पण काय सांगतात, एकंदर स्थितीवरून असे निश्चित करता येईल की वैषयिक भोगाविना, विषयाचे भोगाविना, भोग निरपेक्ष सात्विक रम्य समाधानाचा अंतःकरणात आविर्भाव होण्याकरता, भोगाची नाही, वैषयिक भोगाईचं समाधान नाही, भोग निरपेक्ष सात्विक रम्य समाधानाचा अंतःकरणात आविर्भाव होण्याकरता आध्यात्मिक क्षेत्रात पदार्पण करण्याखेरीज दुसरा कोणताही निश्चयाने फलद्रूप होईल असा उपायच नाही. अधोरेखा करा. कुठलं? भोगनिरपेक्ष सात्विक रम्य समाधान मिळण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रात पदार्पण करण्याखेरीज दुसरा कोणताही निश्चय रूप उपाय शक्य नाही. हाच निश्चय केला पाहिजे, मला परमार्थामध्येच राहावं लागेल, हा निश्चय आपणाला केला पाहिजे. या निश्चयाशिवाय दुसरा काही उपयोग नाही. काय निश्चय? मला जर भोग निरपेक्ष नित्य सात्विक रम्य साधनाचं समाधान हवं असेल, सुख हवं असेल, तर मला परमार्थामध्येच राहिलं पाहिजे. अशा तऱ्हेचा निश्चयाशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. प्रत्येकाने असा निश्चय केला पाहिजे. कोणता निश्चय केला पाहिजे? भोगनिरपेक्ष सात्विक आणि रम्य नित्य समाधान सुख मला जर हवं असेल तर मला परमार्थामध्येच राहिलं पाहिजे, परमार्थामध्येच प्रवेश केला पाहिजे. याच्या असा निश्चय तुम्हाला करावा लागेल. या निश्चयाशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि हा मार्ग दुसऱ्या कोणामध्ये, कुठल्याही धर्मामध्ये, कुठल्याही ठिकाणी नाही. मुसलमान धर्म तुम्ही मुसलमान बनले तर तुम्हाला 16 पारा तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही स्वर्गामध्ये जाल, हेच आहे. याच्यापेक्षा काय करू शकतात? सात्विक समाधान तुम्हाला मिळू शकत नाही. आणखी बघ, इथल्यापेक्षा तिकडे बघ, 16 पाऱ्या मिळतील तुम्हाला. हिततम परमब्रह्म श्री हरीची आत्मतत्वाने प्राप्ती झाली तर सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होईल असे अध्यात्मशास्त्र सांगते. अत्यंत हितकारक अशा तऱ्हेने परब्रह्म श्री हरीची आत्मरूपाने, म्हणजे मीच तो श्री हरी आहे, अशा रीतीने प्राप्ती झाली तरच सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होईल. अधोरेखा करा. असं अध्यात्मशास्त्र सांगते. पुढे भोग निरपेक्ष निरतिशय रम्य समाधानातच मानवी जीवनातील आदर्श मानवतेची अगदी पराकाष्ठा सदाचीच सामावलेली असल्यामुळे अनादी कालापासून तो थेट आजतागायत प्रस्तुत काळापर्यंत साधू संत ऋषीमुनी
हे रम्य साधनाच्या उपायाचे सतत मार्गदर्शन करीत आले आहे. नित्य परमानंद रम्य समाधानाच्या उपायाचे सतत मार्गदर्शन साधू संत ऋषी मुनी करत आलेली आहे. त्याच उपायाचे मार्गदर्शन करणाऱ्यापैकी विचार सागर रहस्य हा एक प्रक्रिया ग्रंथ आहे ना. त्यामुळे या ग्रंथाची उपयुक्तता सदाचीच अबाधित आहे. या ग्रंथाची उपयुक्ततेचा बाद होणार नाही, अबाधित आहे. या ग्रंथाचा संप्रदायपूर्वक अध्ययनाने जिज्ञासूचा संस्कृत प्राकृत ग्रंथात योग्य प्रवेश होऊन रम्य साधनाच्या उपायांचे अचूक ज्ञान होईल. रम्य साधनांच्या उपायाचे अचूक ज्ञान होईल. वस्तू महात्म्य ज्ञान हा मानवाच्या वैचारिक भावनिक आणि आचार जीवनाचा मूळ पाय. वस्तूच्या महात्म्याचं ज्ञान, वस्तू किती मोठी आहे याचं ज्ञान या मानवाच्या वैचारिक भावनिक आणि आचार जीवनाचा मूळ पाय आहे. वस्तू महान असेल तर त्याच्याविषयी विचार होतो, त्याच्याविषयी भावना होते आणि त्याच्याविषयी आचार जीवनाचा मूळ पाय. अधोरेखा करा, ही विचार सुमन आहेत. ही जेवढी वस्तू महान असेल तेवढं तुम्ही आचार जाणण्याचा प्रयत्न करतात, तेवढं त्याच्यापासून तुम्हाला सुख मिळतं, तेवढं त्याच्यापासून तुम्हाला भावना जुळतात. मानवाच्या वैचारिक भावनिक आचार जीवनाचा मूळ पाय. सगळ्यात महान कोण आहे? परमात्म तत्व आहे ना. मग तुमच्या आचारात विचारात जीवनामध्ये ते परमात्म तत्व झळकलं पाहिजे ना. तुम्ही खाली उतरता कामा नये, क्षुद्र असता कामा नये. तर तुम्ही तुमचं जे आचार विचार विश्व आहे ते महान गोष्टीकडेच गेलं पाहिजे ना, है ना. जसं ते संतांचं गेलं है ना. त्याच उपायाचे मार्गदर्शन करणाऱ्यापैकी विचार सागर रहस्य हा एक प्रक्रिया ग्रंथ आहे. त्यामुळे या ग्रंथाची उपयुक्तता सदाचीच अबाधित आहे. या ग्रंथाचा संप्रदायपूर्वक अध्ययनाने जिज्ञासूंचा संस्कृत प्राकृत ग्रंथात योग्य प्रवेश होऊन रम्य साधनांच्या उपायाचे अचूक ज्ञान होईल. वस्तू महात्म ज्ञान हा मानवाच्या वैचारिक भावनिक आणि आचार जीवनाचा मूळ पाय. अधोरेखा केलात का? अचूक ज्ञान म्हणजे सुमती भाव, बुद्धी चांगली होणं, याला काय म्हणतात? सुमती भाव म्हणजे अचूक ज्ञान होणं. अचूक ज्ञान म्हणजे सुमती भाव होय. या सुमती भावाने सद्भक्ती भाव निर्माण होता, दुसरी स्थिती होते है ना. सद्भक्ती भाव निर्माण होतो. सद्भक्ती भाव याच्या जोडीला अचूक, त्याच्या जोडीला म्हणून सात्विक वृत्ती भाव, सात्विक वृत्ती यायला लागते. तिसरा तर त्या वैचारिक क्षेत्रात सत्याची समक्षता लाभते. हे चौथं. पहिल्यांदा काय येतं? सुमती भाव म्हणजे काय? अचूक ज्ञान. अधोरेखा करो, वर्तुळ करा, आवळा करा, अचूक ज्ञान. याला काय म्हणतात? सुमती भाव. सुमती भावाने काय निर्माण होतं? सद्भक्ती भाव. या सद्भक्ती भाव याच्या जोडीला कोण? सात्विक वृत्ती भाव असेल. सद्भक्ती भाव आणि सात्विक वृत्ती भाव असेल तर आणि तरच वैचारिक क्षेत्रात सत्याची समक्षता लाभते. सत्याची समक्षता लाभते. हे काय साध्य आहे? सत्याची समक्षता.
आणि साधन काय? सद्भक्ती भाव, सात्विक वृत्ती भाव, सुमती भाव, सुमती भाव, सद्भक्ती भाव, सद्वृत्ती भाव, आणि त्याच्यामुळे काय? सत्याची समक्षता मिळून जाते. आता क्षेत्रात जयाच्या लिले माझी नीती जियाली दिसे. ओवी आहे. जयाच्या लिले माझी नीती जियाली दिसे. ज्याच्या अलौकिक व्यवहारामध्ये काय नीतीचाच सगळा भाव दिसून येतो. नीती जियाली दिसे. ज्याच्या व्यावहारिक भागामध्ये सगळी नीती तत्वच पूर्णपणे ओतप्रोत भरलेलं दिसतंय. ही ओवी आहे. जयाच्या लिले माझी नीती जियाली दिसे. या न्यायाने रुजू वेद नीती संपन्न सदाचार घडतो. सरळ त्याचा व्यवहार सरळ असतो. कुटिलता नसते त्याच्यामध्ये, कपट नसतं. संपन्न सदाचार घडतो. धृतीभाव म्हणजे सात्विक अवयव. लिहा इकडे काय? सात्विक वृत्ती नव्हे, सात्विक धृतीभाव. धृतीभावाचा अर्थ काय? आता त्याला भीती वाटेनाशी है ना. काय? आता त्याला भीती वाटेनाशी होते. हे बघा, समोर कोणी चाकू घेऊन आलेला आहे है ना, आणि काढ काय ते म्हणून सांगतोय. तर अशा वेळेला काय करणार माणूस? चाकूपासून बचावण्यासाठी धावत सुटेल की नाही? हो की नाही? धावत सुटला तरी तो चाकू त्याला मारणारच आहे की नाही? मग कोण म्हणून तुला काय पाहिजे? जे पाहिजे ते घे ना, काढून घे. याला म्हणतात सात्विक धृतीभाव. काय म्हणतात? विठ्ठला पांडुरंगा आता तूच बघ बाबा, घ्या तुला काय पाहिजे. मारायचं का? मार. मला मारणं म्हणे तुला समाधान मिळणार का? मारून टाक. असा तसा मारणारच आहे ना. पण सात्विक धृतीभाव याला काय म्हणतात? सात्विक धृतीभाव. याचं उदाहरण तुम्हाला अनेक वेळेला मी सांगितलेलं आहे. हा, नाद्यामधून जात होते, रात्रीच्या कीर्तनावरून परत निघाले होते. खिशात थोडेसे काय पैसे होते. नाद्यामध्ये आज कीर्तन आहे, इकडून कोणी ना कोणीतरी जाणार म्हणून दरोडेखोर त्या ठिकाणी लपलेले होते. मध्ये कीर्तनकार होता, बाजूला दुसरे ऐरेगेरे लोक. त्याच्या लोकांनी त्याला धरला आणि धडाधड दिला आणि पैसे काढून घेतले. ओय ओय करत ओरडत गेले, नको नको ओय. ज्या वेळेला याला कीर्तनकाराला धरायला लागलं त्यावेळेला पांडुरंगा विठ्ठला आता काय तुला करायचं ते कर, असं हात जोडून त्याला प्रार्थना केली. प्रार्थना करताच त्याच्या नेत्यांचा सात्विक भाव जागृत झाला. अरे नको, त्याला मारू नका. कीर्तनकाराकडे काय नसतं, सोडून द्या त्याला, सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या त्याला, सोडून द्या. त्याला सोडून दिलं. आता मागच्या लोकांनी पुढच्याने काय केलं तसं तरी करायला पाहिजे होतं की नाही? नाहीच होत. ते तसेच पुढे गेले. त्यानं ठोकलं, पैसे काढून घेतले. तर त्या माणसामध्ये सात्विक धृतीभाव याला काय म्हणतात? आता ठोकणारच आहे ना, ठोका भाऊ. हा, काय केलं? पांडुरंगा विठ्ठला आता तुला काय करायचं ते. याला म्हणतात सात्विक धृतीभाव. काय म्हणतात? आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं आहे की जपानाचा बॉम्ब हल्ला होत होता बर्मामध्ये. एक गाडी चालू होते आणि वरून बॉम्ब टाकत होते जपान. ड्रायव्हरने हळूहळू केलं, ते पटापट उड्या मारल्या. कोणाचे पाय तुटले, कोणाचे काय डोकं फुटले, सगळं झालं. एक म्हातारी बाई होती. मी असंही गेलं तर मरणार ना आणि गाडीत बसलो तर मरणार ना, मी इथेच बस, तुम्ही जावा, पळा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण जप करत राहिले.
बॉम्ब पडले तर दुसरे इकडे तिकडे पडल्या डब्यावर, तिच्या डब्यावर काय बॉम्ब पडला नाही. विमानं घेऊन बॉम्ब टाकून निघून गेले. मग बर्मा म्हणले पोलीस बिलीस आले, शोध करायला लागले. प्रत्येक डब्यात जळलेल्या डब्यात प्रेत बघायला. एका डब्यामध्ये ती बाई रामकृष्ण हरी रामकृष्ण म्हणत बसलेली दिसली. आश्चर्य वाटलं सगळ्या लोकांना. याला म्हणतात सात्विक धैर्य. असं तसे मरणारच आहे ना. मी म्हातारे आहे, उतरताना कुठे पडणार, कुठेतरी तिथे लोखंड असतं, काहीतरी असतात, दगड असतात, फुटायचे. मरायची आहे ना, मी इथेच मरते. पळापळ करून मला काय, मी मरायचं असेल ना तर मला कोणी वाचवू शकत नाही. आणि मला मी जगायची असेल तर मला जगातली कुठलीही शक्ती मारू शकत नाही. हे सात्विक बळ आहे. काय सात्विक बळ तुम्हाला समजावून सांगतो. काय, मला मरायचं असेल तर जगातली कुठलीही शक्ती मला वाचवू शकत नाही. हा, आणि मी मरायची नसेन जर जगातली कुठलीही शक्ती मला मारू शकत नाही. याला काय म्हणतात सात्विक बळ. ती जप करत राहिली, वाचली. पोलिसांनी मग तिला तिच्या घरी पाठवून दिलं. ती राहिली. तिचे जे नातेवाईक वगैरे होते ते छिन्न विछिन्न होऊन इथे तिथे पडलेलं होतं. तर सात्विक बळ हे तुमच्या लक्षात आलं का. सात्विक धृती, धृती मतलब धैर्य. धृतीचा अर्थ लिहा धैर्य. सात्विक धैर्य. तुमचं आत्मबळ असेल तर सात्विक बळ मारणारच आहे. 10 लोक आले मारणार, तुम्ही किती पाळणार आहे, कुठे पाळणार आहे, मारणारच आहे. ठीक आहे. परमेश्वरा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ठीक आहे. परमेश्वरानं वाचवलं तर कोणी मारू शकत नाही. आणि परमेश्वरानेच जर मारायचं ठरवलं तर जगातलं कोणीही तुम्हाला वाचवू शकत नाही. याला काय म्हणतात सात्विक धृती म्हणतात, है ना. सात्विक अभय वृत्ती होईल. अभय वृत्ती मतलब निर्भय वृत्ती होईल. दैवी संपत्तीतील अभय हा पहिला वहिला सद्गुण आहे. तुमच्यामध्ये दैवी संपत्ती म्हणजे देवाचे जे गुण आहे त्याच्यापैकी काही गुण तुमच्या जवळ येणं, याला काय म्हणतात दैवी संपत्ती, है ना. मानवी जीवनामध्ये माणसाजवळ सद्गुण असतात ना. काय म्हणजे चांगलं गुण असतं की नाही. त्याने मारायला आला पण याने क्षमा केली. तो मारायला आला पण याने देवाचं नाव घेत राहिला, है ना. याने काय केलं पण याने काय केलं नाही, क्षमा केली. तेव्हा क्षमा, दया, करुणा ही याला काय म्हणतात चांगले गुण म्हणतात ना. ज्ञान, विवेक हे सगळे गुण, याची जी परमोच्च स्थिती ती देवस्थिती ना. पण ह्याचे विखुरलेले काही कण तुमच्या आमच्यामध्ये असेल की नाही. काय यांचे विखुरलेले कण तुमच्या आमच्यामध्ये असतील की नाही, असतील ना. त्याला काय म्हणतात, हे जसे गटारात सापडणारे सोन्याचे कण असतात ना, ते वेचून घेतात की नाही, वेचणारी माणसं आहेत की नाही, है ना. तशा तऱ्हेने तुमच्या आमच्यामध्ये हे जे सद्गुण आढळतात त्याला काय म्हणतात दैवी संपत्ती. काय म्हटलेलं आहे, जे देवाची जी संपत्ती आहे ती संपत्तीचा आविर्भाव आढळ आपल्यामध्ये मिळणं त्याला दैवी संपत्ती म्हणतात. ही दैवी संपत्ती इतकी असेल, मनभरी असेल आणि घरभरी असेल, हे लक्षात येत आहे की नाही. त्याच्यावरून आपण म्हणू शकतो का अधिक याच्याजवळ दैवी संपत्ती आहे म्हणून, हा देवासारखा आहे असं आपण म्हणू शकतो, है ना. देवासारखा आहे कधी आपण म्हणू शकतो, देवाचे जे गुण आहे त्याचा आढळ याच्यामध्ये खूप असेल तर याला काय म्हणायचं, देवासारखा आहे म्हणून. तर त्या दैवी संपत्तीमध्ये, दैवी संपत्तीची 13व्या अध्यायामध्ये परिगणन केलेलं आहे, गणना केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला गुण अभयम सत्व संशुद्धी. अभय आहे पहिला गुण. कुठला आहे अभय म्हणजे निर्भय. निर्भय असणे, कुठे असणे, जंगलात असून देत, समुद्रात असून देत,
म्हणतात असू देत, निर्भय वृत्तीने तो राहतोय, त्याला काय म्हणतात? अभय. सद्गुण आहे. अतएव उपनिषद वचने व संत वचने आपल्या बुद्धीत प्रकाशित झाली तरच आपले जीवन आदर्श जीवन बनेल. घ्या, अधोरेखा करा. उपनिषद वचने व संत वचने आपल्या बुद्धीत प्रकाशित झाली तरच आपले जीवन आदर्श जीवन बनेल, एरवी नाही, है ना. आता बघा, तुम्हाला याची आठवण व्हावी, दिसावं म्हणून आपण या ठिकाणी पेंटर कडून काय करून घेतलंय, हे घेतलंय की नाही? तुम्ही तुमच्या घरामध्ये काय कराल? तुमच्या भिंती सुद्धा ओक्या बोक्या उघड्या आहेतच ना. तुम्ही काय कराल? काय केलेलं आहे? काय करता? फोटो लावतो, चित्र काढतो, काहीतरी करतो, है ना. नटनटीचे फोटो लावतो, काहीतरी 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 करतात तरुण पोरं सुद्धा. नको ते वाटेल त्या गोष्टी करतात. आता ह्याच्यावर तुम्ही काय करा? संत वचन, है ना, ज्ञानेश्वराची वचनं, संतांची वचनं, श्रुतीची वचनं, हे तुम्ही लिहून ठेवलात तर त्याचा पुढच्या लोकांना उपयोग होईल ना. तुम्हाला सुद्धा नित्यस्मरण त्याचं होईल की नाही होईल, तेच सांगतायत. अतएव उपनिषद वचने व संत वचने आपल्या बुद्धीत प्रकाशित झाली तरच आपले जीवन आदर्श जीवन बनेल. अधोरेखा केला ना, एरवी नाही. उपनिषद वचने आणि संत वचने बुद्धीत समन्वय पूर्वक प्रकाशित होण्यासाठी वेदांतातील विचारसरणीचे ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. काय? उपनिषद वचने आणि संत वचने बुद्धीत समन्वय पूर्वक प्रकाशित होण्यासाठी वेदांतातील विचारसरणीचे ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. वेदांताच्या विचारसरणीचे अचूक व परिपूर्ण ज्ञान करून देणारा विचारसागर रहस्य हा ग्रंथ सदाचाच उपयुक्त आहे. हे महत्व जाणूनच परम गुरुवर्य श्री विना जोशी साखरे महाराज यांनी हा ग्रंथ अतिपरिश्रमाने लिहून प्रकाशित केला आहे. आपल्या सवंगड्यांना यथावत शिकविला. तो आज अत्यंत लोकप्रिय झाला आहे. ही नवीन आवृत्ती म्हणजे उपर्युक्त विधानाची सत्यता पटविणारी बोलकी साक्षच होय. संत वाङ्मयात अद्वैत वेदांत प्रक्रिया, पारिभाषिक शब्द, महासिद्धांत, उपसिद्धांत जागजागी विखरून आले असल्याचे आढळत येते. लिहा, अधोरेखा करा. अद्वैत वेदांत प्रक्रिया, पारिभाषिक शब्द, महासिद्धांत, उपसिद्धांत जागजागी विखरून आले असल्याचे आढळ येते. त्याचे अचूक ज्ञान होण्याच्या दृष्टीने व त्या सिद्धांत विषयक वचनांचा उकल होऊन मुमुक्षु त्याची गरज व समज प्राप्त होऊन त्याची गरज वाटली पाहिजे आणि त्याची समजही आला पाहिजे. समज म्हणजे ज्ञान. हे मला उपयुक्त आहे असं वाटलं पाहिजे. उपयुक्त वाटलाय तर तुम्ही येणार, नाही तर पावसाचं निमित्त करणार. पाऊस पडतोय स्वामीजी, काय करायचं, जाऊ दे जात, है ना. त्या मुमुक्षु त्याची गरज आणि समज प्राप्त होऊनही उमजही पटेल, है ना. गरज, समज आणि उमज, ज्ञान होणं आणि आकळणं याच्यामध्ये फरक आहे, है ना. अर्थात सत्याची समक्षताही लाभेल. उमज म्हणजे साक्षात्कार, उमज म्हणजे साक्षात्कार. त्यासाठी संत वाङ्मयातील विखुरलेल्या प्रक्रियांचा काहीसा सुधारण विचार करू, है ना. आता हे आपण पुढच्या रविवारी करू. पुढच्या रविवारी हे सगळं समाप्त, प्रस्तावना हे आपण समाप्त करू, है ना, पुढच्या रविवारी. त्यासाठी संत वाङ्मयातील विखुरलेल्या प्रक्रियांचा काहीसा सुधारण विचार करू. संत वाङ्मयामध्ये काय प्रक्रिया आहे याचा विचार करू. झालं, मग आजचं संपलं. आता हे नवीन सुरू होत आहे, ते पुढच्या रविवारी करू.
पुढच्या रविवारी हे संपेल. हे संपल्यानंतर मग आपण काय करू, रीतसर पहिल्या तरंगाला सुरुवात करू, है ना. आता ही प्रस्तावना झालेली असल्यामुळे तुम्हाला पुढच्या ग्रंथामध्ये काही अडचण येणार. पुढच्या ग्रंथामध्ये सगळंच बघा ना, अनुबंध चतुष्टय, अधिकाराचे वर्णन, साधन चतुष्टय, विवेक लक्षण, वैराग्य लक्षण, समाधी षटक लक्षण, मुमुक्षु लक्षण, विषय वर्णन, प्रयोजन वर्णन, संबंध वर्णन, अधिकार पुरुषात ब्रह्मज्ञानाची साधने, अंतरंग, बहिरंग, अधिकाराचे कर्तव्य, हे सगळं झालंय की नाही तुमचं? झालेलं आहे ना. मग सोपं होणार आता तुम्हाला, बराबर आपण जाऊ शकतो. समजलं? चला मग. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमादाय